मास्तरीणबाई तर सकाळी ब्लाऊज आणि पेटीकोटवर असायची. रोज सकाळी मास्तरीणबाईकडे गेल्यावर भरदार दोन्ही पेरू दिसायचे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. दूध व्यवसाय करणारा नारू सकाळी गावामध्ये दूध घेऊन जायचा. नारूकडे 3-4 म्हशी होत्या. शेती थोडी होती, पण त्याने दूध व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याला शेतीपेक्षा जास्त मुनाफा व्यवसायामध्ये होऊ लागला. नारूचं वय 29 ते 30 वर्षे असेल, पण अजून त्याचं लग्न झालेलं नव्हतं. नारू दिवसभर तर शेतामध्येच असायचा. तो फक्त सकाळी गावात जात होता दूध वगैरे घेऊन. गावामध्ये एक मास्तरीणबाई होती. तिचा नवरा पण मास्तर होता आणि ती पण मास्तरीण होती. नारू रोज सकाळी मास्तरीणबाईच्या घरी पण दूध नेऊन देत होता. अगोदर काही दिवस मास्तरीणबाईचा नवरा दूध घेत होता. रोजप्रमाणे नारू सकाळी मास्तरीणबाईच्या घरी आला आणि त्याने आवाज दिला. तो दारामध्ये उभा होता, पण त्याला आतमधून मास्तरीणबाईचा आवाज आला की आतमध्ये ये. नारू दरवाज्यामधून आत गेला आणि आज दूध घेण्यासाठी मास्तरीणबाई आली. मास्तरीणबाईला बघून नारूचं तोंड उघडच राहिलं. त्याने मास्तरीणबाईला पहिल्यांदा बघितलं होतं. मास्तरीणबाई एकदम भरदार अंगाची होती आणि गोरीपान होती. मास्तरीणकडे नारू बघतच राहिला होता, कारण ती फक्त पेटीकोट आणि ब्लाऊजमध्ये नारूसमोर आली होती. नारूची नजर दोन्ही भरदार पेरूकडे गेली. मास्तरीणबाई म्हणाली, माझा नवरा सकाळी घरी नाही राहणार. तू घरामध्ये येऊन दूध ठेवत जा. मला सकाळी लवकर उठायची सवय नाही. नारू दुसऱ्या दिवशी सकाळी आला. तो लगेच घरामध्ये गेला आणि त्याने मास्तरीणबाईला बघितलं. मास्तरीणबाई झोपलेली होती. ब्लाऊज आहे की नाही वाटत नव्हतं. तो इकडे तिकडे झालेला होता. आता नारूला भरदार दोन्ही पेरू दिसू लागले. रोज सकाळी जेव्हा नारू यायचा तर त्याला रोज पण पेरू दिसायचे. तो बघूनच खुश होत होता. त्याला वाटायचं की मास्तरीणबाईच्या जवळ जावं आणि पेरूची चव घ्यावी, पण त्याची काही एवढी हिंमत होत नव्हती. नारू सकाळी आता लवकरच येऊ लागला. त्याला वाटत होतं की पेरूऐवजी आणखीन काही दिसलं तर, पण त्याला पेरू व्यतिरिक्त काही दिसलं नाही. तो प्रयत्न करायचा दुसरं बघायचं. एकदा तर त्याला पेरू एकदम मोकळे दिसले होते. त्याने गुपचूप जाऊन पेरूला हात पण लावला होता. मास्तरीणबाई गाढ झोपेत असायची, त्यामुळे नारूला आता फक्त बघताच येत नव्हतं, तर तो हात पण लावून बघायचा. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.